बुलेटिनमध्ये आता फ्रेश अँड फास्ट बातम्या बघूया। मराठे वेदना घेऊन मुंबईत आलेत। मराठ्यांना खुश करण्याची सरकारला संधी। मराठा आरक्षण देऊन आम्हाला खुश करा, जरांगेंचं विधान। दोन समाजांना एकमेकांसमोर उभं न करण्याचा आमचा प्रयत्न। दोन्ही समाजांना न्याय देणार, चर्चेनं मार्ग काढणं योग्य असेल, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करून त्यातून मार्ग निघू शकेल। त्यांच्याकडून निरोप आला की चर्चा करता येईल, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। डोक्यावर आरक्षणाचा गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही, मराठा आरक्षणासाठी वीरमरण पत्करायला तयार, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। जरांगेंचा लढा आरक्षणासाठी नसून राजकारणासाठी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। तर जरांगे न्यायालयाला सुद्धा जुमानत नसून ते हिटलर होऊ पाहतायत का, हाकेंचा सवाल। मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मुंबईतील मंत्रालय परिसर घेरला। मंत्रालयाबाहेर आंदोलकांनी केली होती गर्दी। खासदार ओमराजे निंबाळकरांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगेंची घेतली भेट। आझाद मैदानावर जाऊन निंबाळकरांनी मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा झाले सहभागी। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा। आंदोलनस्थळी जाऊन घेतली जरांगे पाटलांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। मुंबईच्या आंदोलन स्थळावर जाऊन घेतली भेट। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थकांनी एपीएमसी मार्केटमध्ये पार्क केल्या गाड्या पार्क करून सर्व जरांगे समर्थक आझाद मैदानावर। उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून वेळ घालवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारनं केला। केशव उपाध्याय यांची उद्धव ठाकरे सरकारवर टीका। सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलकांचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न। स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा मोर्चा विरोधात तक्रार दाखल। कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको होत असल्याचा सदावर्तेंचा आरोप। शिवाय नियमांचं पालन होत नसल्याचा सुद्धा केला आरोप। मराठवाड्यातून आलेले मराठा बांधव स्वतःच संध्याकाळचं जेवण बनवतायत। आझाद मैदानाजवळ सुरू आहे जेवण बनवण्याची तयारी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा बांधवांची मोठी गर्दी। आझाद मैदान हाऊसफुल असल्यामुळे अनेक जणांनी घेतला होता रेल्वे स्थानकाचा आधार। सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी। रुळावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी हटवलं। प्रवाशांना अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचं आंदोलकांना केलं आवाहन। मुंबईतील सीएसएमटी परिसरातील सबवे आणि आसपासच्या परिसरातील दुकानं बंद। मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकातील संख्या पाहता दुकानं बंद। मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगेंच्या समर्थनार्थ पावसात भिजत मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। जोरदार पाऊस असताना सुद्धा आंदोलक मैदानातून हलेनात। जरांगेंसोबत असलेल्या आंदोलकांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येवला लासलगावहून मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना। हजारो भाकरी, चपाती, चटणीसह अनेक जेवणाच्या वस्तू घेतल्या सोबत। मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे। काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंची मागणी। येणाऱ्या काळामध्ये जरांगेंचं आंदोलन दडपलं जाईल, वानखेडेंचं मोठं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी सह आझाद मैदान परिसरावर ड्रोनची नजर। प्रशासनाची ड्रोनच्या सहाय्यानं हालचालींवर नजर। मराठा आंदोलकांनी हातावर काढला मनोज जरांगेंच्या चेहऱ्याचा टॅटू। मराठा योद्धा असं लिहित काढला जरांगेंचा टॅटू। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी केली आंघोळ। सेल्फी पॉइंटवर पालिकेनं तयार केलेल्या फाउंटनमध्ये तरुणाची आंघोळ। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। गेल्या 15 दिवसापासून आमरण उपोषण सुरू।
अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात शेतकरी मेळाव्यादरम्यान अजित पवारांच्या दिशेनं कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, कारंजा ते मानोरा रस्त्यावरील वाहतूक बंद, नागरिकांना प्रवासासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे नागरिक त्रस्त. पुसद तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ, प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, 30 सेंटीमीटरनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा. यवतमाळच्या उमरखेड तालुक्याला पावसानं झोडपलं, शाळांना सुट्टी, नदी नाले सुद्धा तुडुंब भरले, पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीच्या डिग्रसवाणी शाळेत शिरलं पावसाचं पाणी, विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी सुखरूप काढलं बाहेर. या भागामध्ये शेती पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 2 दिवसापासून दमदार पाऊस, पुलावरून पाणी वाहत असल्यानं 5 ठिकाणी वाहतूक बंद, शेळगी इथे गोठ्यावर वीज पडून 5 जनावरांचा मृत्यू. वाशिमच्या मानोरामध्ये शेंदोदा गावाजवळ पूल खचला, शेंदोदा मार्गावरची वाहतूक ठप्प, पुलाची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी स्थानिकांची मागणी. बीडमधील माजलगाव प्रकल्प 85% भरला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होणार. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावर, कोयना नदीमध्ये प्रतिसेकंद 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे सखल भागात साचलं पाणी, शहरातील 50 पेक्षा अधिक लोकांना अग्निशमन दलाच्या बोटीद्वारे बाहेर काढण्यात आलं. नागपूरमध्ये आज हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोल्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. दौंडमध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी, कोसळणाऱ्या पावसानं संपूर्ण परिसर केला जलमय, अनेक भागात साचलं पाणी, पावसामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला छत्रीखाली आसरा घेत असल्याचं दृश्य दिसलं. सिंधुदुर्गच्या अणावमधील रमाईनगरमध्ये घरावर कोसळलं झाड, अनिल जाधव यांच्या घरावर सकाळी चिंचेचं झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात साठवण तलावाच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश, 6 तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाला काढलं बाहेर. नाशिकच्या कळवण डांगसौंदणे इथे पुनंद नदीवरील पुलावर खड्डेच खड्डे, वाहनधारक, शाळकरी, विद्यार्थी आणि नागरिक सुद्धा त्रस्त, रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी स्थानिकांची मागणी. मुंबईच्या लालबागच्या राजासह राज्यातील इतर सर्व मानाच्या गणपती हे अकोल्यातून गेल्या 12 वर्षापासून श्याम चेडगे यांना मिळतो जानवं बनवण्याचा मान. वाशिमच्या कारंजा इथे कडधान्यांपासून साकारली 7 फूट उंचीची बाप्पाची मूर्ती, श्रीमंत बालहौसी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं तब्बल 30 दिवसात 10 प्रकारच्या कडधान्यांपासून साकारले बाप्पा. इंदापूर तालुक्यामध्ये गणेशोत्सव पावसाची हजेरी, दुपारनंतर वाढला पावसाचा जोर, गणेशोत्सवामध्ये नागरिक आणि शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे रेल्वे टर्मिनसवर मॉकड्रिल सरावात जीआरपी, होमगार्ड, आरपीएफ आणि पोलीस दलाचे जवान सहभागी. सांगलीमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचं सशस्त्र संचलन, आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी सांगलीमध्ये पोलीस दलाची खबरदारी. क्रिकेटपटू हरभजन सिंहने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट, जिल्ह्यामध्ये क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण मिळण्याबाबत झाली चर्चा. नागपूर जिल्ह्यामध्ये 1129 नोकरदार महिलांनी घेतला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ, या बहिणींवर कारवाईचा विभागीय आयुक्तांकडे पाठवला प्रस्ताव. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी पूरस्थिती असून बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यामध्ये गेणवली भिलंगणा भागात ढगफुटी, जीवितहानी झाल्याची अजून तरी कुठली आकडेवारी समोर आली नसल्याची माहिती. हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मनाली, लेह, अटल टनल, रोहतांग राष्ट्रीय महामार्गाला फटका, दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा वाढल्या. पंजाबमधील एसएस नगरमध्ये घग्गर नदीचा विसर्ग वाढवला, नदीचा विसर्ग 70,000 क्युसेकच्या पुढे गेल्यामुळे प्रशासनाकडून पुराचा इशारा,
डेराबस्सी उपविभागातील नदीकाठच्या 9 गावातल्या नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना. चंदीगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे सुखना तलावाची पाणी पातळी वाढली. त्यामुळे प्रशासनानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. तलावाची पाणी पातळी 1161 फुटांवर. बिहारमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद. काँग्रेस कार्यालयावर दगडफेक झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते झाले आक्रमक. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मुसळधार पावसामुळे पंजाबमधील अनेक भागात पूरसदृश स्थिती. पुराचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले. पंजाबच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला पक्षामध्ये राष्ट्रीय समन्वयक पदाची दिली जबाबदारी. मायावतींनंतर पक्षामध्ये दुसरे सर्वात शक्तिशाली पद. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती. या नियुक्तीनंतर पटेल आयएमएफच्या बैठकांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांनी अमित शहांवर केलं वादग्रस्त विधान. नादिया जिल्ह्यातील घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी सीमा सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाची असल्याचं केलं विधान. लोलार कुंडामध्ये स्नान करण्यासाठी देशविदेशातून भाविक काशीमध्ये पोहोचले. काशीत भाविकांच्या 5 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेनं केली आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याची माहिती. मृत्यूच्या वेळी महिला गर्भवती होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी शुक्रवारी टुलॉन बंदरामध्ये दोन्ही देशांची संयुक्त मंत्रिमंडळ बैठक घेतली. बैठकीमध्ये दोन्ही देशांचे 20 मंत्री उपस्थित असल्याची माहिती. अमेरिकेचे 2 वरिष्ठ सिनेट सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर आणि डेबी फिशर शुक्रवारी तैवानला पोहोचले. तैवानचे अध्यक्ष लाई चिंग ते यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची घेतली भेट. थायलंडच्या न्यायालयानं पंतप्रधान पेतोंगटान शिनावात्रा यांना पदावरून हटवलं. कंबोडियाचे माजी नेते हुन सेन यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी नैतिक नियमांचं उल्लंघन केल्याचं न्यायालयाचं म्हणणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर. टोकियोमध्ये पार पडलेल्या 15व्या भारत जपान शिखर परिषदेमध्ये घेतला सहभाग. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी शुक्रवारी हाँगकाँगमध्ये झालेल्या बिटकॉइन परिषदेत डिजिटल क्रांतीला दिला पाठिंबा. आपल्या वडिलांच्या प्रशासनाचं केलं कौतुक. सौदी अरेबियामध्ये मुसळधार पाऊस. नैऋत्य भागात पूरसदृश स्थिती. तैफ शहरामध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प. रस्त्यांवर अनेक गाड्या अडकून पडल्या. रशियाच्या एका बोटीनं युक्रेनचे सिम्फेरोपोल हे गुप्तहेर जहाज बुडवलं असल्याचा केला दावा. हा रशियाचा असा पहिला यशस्वी ड्रोन हल्ला ज्यामुळे युक्रेनच्या जहाजाचं झालंय मोठं नुकसान. पश्चिम आफ्रिकेतील गांबियामध्ये सध्या एक वेगळंच समुद्री युद्ध सुरू. स्थानिक मच्छीमार परदेशी व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत होते. आता ते एकमेकांवर सुद्धा आक्रमण करू लागलेत. पॅसिफिक बेटांवरील राष्ट्र सामोआमध्ये शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. निवडणुका देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान माता आफा यांचे राजकीय भविष्य निश्चित करतील. इंडोनेशिया जकार्तात पोलिसांच्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू. फूड डिलिव्हरी देताना घडली घटना. घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी मध्य जकार्तामधील पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढून पोलीस चौकीसह अनेक गाड्या सुद्धा जाळल्या.